नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण आत्ताच्या क्षणाची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे आरे कारशेड संदर्भातली। कारण आरे कारशेडचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। आरे कारशेडवरची बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागे घेतल्याची माहिती सध्या कळतेय आणि याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर कोर्टामध्ये देखील हे प्रकरण पोहोचलेलं होतं आणि यावरचा संघर्ष देखील आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। कोर्टात देखील कांजूरमार्ग कारशेड आणि आरे कारशेडचा मुद्दा प्रलंबित होता आणि या सगळ्या मुद्द्यावर आता एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय आणि मुंबईतल्या कारशेडसाठीची एक महत्त्वाची बातमी। कारण मेट्रोच्या साठी ज्या कारशेडचा विचार होत होता आणि त्यासाठी आरे कारशेडचा मार्ग मोकळा केल्याची माहिती आता आपल्या हाती येते। ही बंदी मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे, पण नेमकं काय घडतंय या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आता आपल्या सोबत आहे। तुषार, आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी काय म्हटलंय या संदर्भात निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी, किंवा काय या संदर्भातला आणखीन तपशील कळू शकलाय? आरेमध्ये कारशेड करायचं की नाही हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता आणि जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा आरेमधल्या कारशेडला या ठिकाणी स्थगिती देण्यात आली होती। त्या ठिकाणाचं कामकाज बंद करण्यात आलं होतं आणि आरेमध्ये कारशेड न करता कांजूरमार्गला कारशेड करायचं असं महाविकास आघाडीने ठरवलेलं होतं। त्या संदर्भातलं काम देखील सुरू होतं। मात्र जेव्हापासून शिंदे आणि फडणवीस सरकार आलेलं आहे तेव्हापासून या ठिकाणी मेट्रोच्या कामाला गती मिळालेली आहे आणि बहुप्रतीक्षित जे आरेमध्ये जे कारशेड होणार होतं ते आता आरेमध्येच आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। त्या संदर्भातली फाईल मुख्यमंत्र्यांच्या या ठिकाणी टेबलवरची होती, ती या फाईलला अखेर स्वाक्षरी मिळालेली आहे आणि आरे कारशेडवरील जे बंदी होती ती बंदी आता मागे घेण्यात आलेली आहे। आता जे कारशेड यापूर्वी आरेमध्ये होणार होतं ते कारशेड आता आरेमध्येच आपल्याला सुरू होताना पाहायला मिळणार आहे। देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये मेट्रो संदर्भातलं कारशेड हे आरेमध्ये सुरू करण्यावरून मोठा वाद झाला होता। त्या ठिकाणी झाडं कापण्यावरून मोठा वाद झाला होता। मात्र आता त्या ठिकाणी कोणत्याही झाडाची कटिंग केली जाणार नाहीये। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी अनेक पर्यावरणवादी चळवळी करून आंदोलन करण्यात आलं, मात्र त्यांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जी यापूर्वी झाडं कापण्यात आलेली आहेत तेवढीच झाडं कापण्यात आलेली आहेत, आता कोणत्याही प्रकारची झाडं कापण्यात आलेली आहेत। मात्र याच्यावरची बंदी अद्यापही उठवण्यात आली नव्हती। मात्र अखेर या ठिकाणी आरे संदर्भातली बंदी उठवलेली आहे आणि लवकरच बहुप्रतीक्षित जे कारशेड आहे मेट्रोचं ते कारशेडचं काम आपल्याला आरेमध्ये होताना पाहायला मिळणार आहे आणि आता मेट्रोच्या कामाला या ठिकाणी आपल्याला युद्ध पातळीवरती प्रयत्न शिंदे आणि फडणवीस सरकारकडून होताना पाहायला मिळतात। सर्वात पहिल्यांदा आपण जर पाहिलं असेल तर यामध्ये ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत्या त्या देखील नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि आता आरे कारशेडला या ठिकाणी जी स्थगिती देण्यात आलेली आहे ती स्थगिती देखील उठवण्यात आलेली आहे। तुषार, अगदी खरं आहे आणि सरकारनं घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय निश्चित म्हणावा लागेल, पण एकीकडे बंदी उठवली असली तरी त्याच्या मूळ अंमलबजावणीला म्हणजे कधीपासून याच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल असं म्हणता येईल, त्या संदर्भात काही माहिती कळू शकली आहे? आता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली बंदी उठवलेली आहे। आता तात्काळ या संदर्भामध्ये आरेमध्ये कारशेड करण्यासंदर्भामध्ये आता सरकारी पातळीवरून आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। स्वतः या संदर्भातला प्रभार जेव्हा या ठिकाणी मेट्रोच्या ज्यांना ओळखलं जातं त्या संदर्भातला मेट्रोचा कार्यभार ज्यांच्याकडे दिलेला आहे त्या अश्विनी भिडे आता या संदर्भातल्या कामकाजाला सुरुवात करताना पाहायला मिळणार आहे। कारण की आरेमध्ये कारशेड करण्यासंदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली होती, मात्र महाविकास आघाडी सरकारने त्या संदर्भातला स्टे दिला होता। मात्र ती स्थगिती आता या ठिकाणी शिंदे आणि फडणवीस सरकारने उठवलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली शेवटची स्वाक्षरी करून आता जी स्थगिती उठवलेली त्यामुळे आता लवकरच या ठिकाणी तुषार आणखी माहिती घेण्यासाठी तुमच्याकडे येण्याचा पुन्हा प्रयत्न करूच, पण आता आपण प्रतिक्रिया घेतोय। राम कदम सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत। राम कदमची तुमची काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे, कारण हा अत्यंत वादाचा विषय ठरला होता आधी? दोन गोष्टी महत्वाच्या आहेत। साधारणतः 30 महिन्याच्या नंतर आज पहिल्यांदा मुंबई शहराला मुंबईकरांसाठी ही आनंदाची गोड बातमी आहे। दररोज साधारणतः आपण 4-4.5 कोटी रुपये असे ते आकडे आहे, म्हणजे आतापर्यंत आपण त्या 30 महिन्याच्या कालावधीमध्ये 5,000 कोटी रुपयाचं नुकसान केलं। आतापर्यंत मेट्रो धावू लागली असती, रस्त्यावरची गर्दी सगळी कमी झाली असती, गाड्या कमी झाल्या असत्या, मुंबईतल्या लोकांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला 1.5 तास 2 तास लागतात ते अर्ध्या तासात जाऊ शकले असते। पण मागच्या सरकारच्या हेकेखोरपणामुळे हे झालं नाही। आणि दुसरं नुकसान असं झालं की 1 आठवडा जरी ह्या सगळ्या मेट्रो धावल्या ना तर मुंबईतला पोल्युशनचा जो काही प्रॉब्लेम आहे तो एका आठवड्यात पूर्ण संपेल।
असं मी नाही म्हणत आहे, असं जगभरातले सगळे पर्यावरणवादी म्हणतात. आणि रोडवरची तुम्हाला जी ट्रॅफिक दिसते ना, ती ट्रॅफिक जवळपास 50% पेक्षा कमी नाहीये. एका ठिकाणी 5,000 कोटीचं नुकसान केलं या मागच्या सरकारनं, दुसऱ्या ठिकाणी मुंबईतल्या लोकांना मेट्रो मिळणार होती तिला उशीर केला, आणि तिसऱ्या ठिकाणी सगळ्यात मोठं या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये जे प्रदूषण होत आहे, आणि कशाच्या नावावर तुम्ही पर्यावरणाच्या नावावर मेट्रोला विरोध करता, मेट्रो कारशेडला, जिथे एकही झाड नाही, फांदी नाही, एक पान सुद्धा काढायचं नाही, तिथे फुटबॉल खेळू शकतो असं ग्राउंड नाही. आणि विषय पण तुम्हाला असं वाटतं हे सगळे मुद्दे तुम्ही आणखीन यापुढे प्रखरपणे मांडू शकाल आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकाल? तर बिलकुल जे मुद्दे आहेत ते मुद्दे अतिशय तार्किक मुद्दे आहेत. तर त्याच्यामुळे कधीही एखाद्या विकासाच्या कामाला विरोध करता कामा नये, स्वतःचा इगो ठेवून, स्वतःचा गर्व ठेवून, ऍटिट्यूड ठेवून. आणि मागच्या सरकारने इगोपोटी त्या कारशेडला विरोध केला. बरं, विरोध केला, दुसरी जागा करायची होती. राम कदमजी, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, पण पर्यावरण कार्यकर्ते स्टॅलिन दयानंद आता आपल्या सोबत आहेत. स्टॅलिनजी, हे प्रकरण प्रचंड गाजलेलं होतं. अखेर आत्ताच्या सरकारनं यावर्षी बंदी उठवली आहे. पर्यावरण कार्यकर्ते म्हणून यासाठी विविध प्रकारची आंदोलनं देखील झालेली होती. या सगळ्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? हे आता जे वारंवार खोटं बोलणं आणि तेच खोटं 100 वेळा बोललं की सत्याचं रूप धारण करेल ही त्यांची अपेक्षा, हे चुकीचं आहे. ते म्हणतात फुटबॉल खेळायची जागा आहे, आम्ही त्यांना आमंत्रित करतो प्रेस सकट ग्राउंडवर यावं, साईटवर, आणि सांगावं की इथे वृक्ष कापलं जाणार नाही आणि झाडं तुटणार नाही. हे खोटं आहे, कारण आम्ही स्वतः वॉर रूम मिनिट्स मधून काढून दाखवलेलं आहे की पुढे येणाऱ्या काळामध्ये ते बाकीचे उरलेले झाडं पण काढा आणि जमिनीवर कमर्शियल वापर करा, हे स्पष्ट भाषेत लिहिलेलं आहे फडणवीस साहेबांनी. तर आता लोकांच्या डोळ्यामध्ये झूल झोंकू नका की प्रकल्प रखडला. प्रकल्प कोणी रखडवलं? 4 वेगवेगळ्या ठिकाणावर तुम्ही जमीन विकत घेणार, तिथे विकासकांना कमर्शियल देणार जागा. ते सोपं होतं की कांजूरमार्गला फुकटची जागा, सरकारची जागा, ते न वापरता 4 ठिकाणी तुम्ही वेगवेगळे स्टॅलिनजी, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. तुम्ही फोन लाईनवर असेच थांबा. प्रवीण दरेकर सध्या या संदर्भात काही विधान करताना आपल्याला दिसतात. बघूयात ते काय म्हणतात. प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणतात हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता विविध विषयांवरती पत्रकारांशी त्यांनी संवाद साधलेला आहे. पण आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि उद्धव ठाकरेंना दिलेला हा आणखीन एक धक्का म्हणावा लागेल. स्टॅलिन दयानंद आता आपला मुद्दा मांडत होते. स्टॅलिन, तुम्ही म्हणत होतात की कशा पद्धतीनं फसवणूक केली असा तुमचा मुद्दा होता, असा तुमचा आरोप आहे. स्टॅलिन दयानंद यांच्याशी देखील आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण या सगळ्यामुळे कशा पद्धतीनं मुंबईची वाहतूक कोंडी सुटू शकेल आणि त्याचबरोबर पर्यावरणाची हानी किंवा त्याचबरोबर जो प्रदूषणाचा मुद्दा आहे तो कमी होऊ शकेल, असा मुद्दा आता भाजपकडून मांडण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, आरे कारशेडचा मुद्दा, आणि यासाठी हजारो कोटी यावर दिवसभरात त्याचा मेंटेनन्सचा खर्च द्यावा लागत होता. आणि कशा पद्धतीनं गेल्या सरकारला कशा पद्धतीनं जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न देखील आता राम कदम यांनी केला होता. पण एकीकडे नेमकं काय होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाइड कास्ट्रो आता आपल्या सोबत आहेत. तुमचं काय म्हणणं आहे या संदर्भात? कारण आरे कारशेडवरची बंदी उठवली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? प्रतिक्रिया अशी आहे की हे जे आता राजकारण चाललंय, हे सूरचं राजकारण जे आता चाललंय ते घातक आहे. कारण जेव्हा महाविकास आघाडी सरकार होती तेव्हा आरेचा कारशेड तिकडनं काढून, कारण पर्यावरणाला हानी होत होती, आपण कांजूरमार्गचा ते एक दुसरा ऑल्टरनेटिव्ह दिला होता. तेव्हा केंद्रीय सरकारने त्याच्यावरती रोख आणून ठेवला होता. त्यावेळी कांजूरमार्गला जर परवानगी दिली असती तर कारशेड झाला असता. आणि कोंडी जे होते आणि ट्रॅफिकची कोंडी होते तिकडे पण गेल्यानंतर कोंडी तर सोपं झालंच होतं ना. पण का ते दिलं नाही, ते थांबवलं, ब्रेक लावला, हे एक राजकीय हेतू आहे त्याच्यामध्ये. आता सध्या ते सांगतात की इकडे केल्यानंतर सर्व सुरळीत होणार, पण तिकडे कांजूरमार्गला गेल्यानंतर पण सुरळीत होणारच होता ना. का केलं नाही? आणि आता सरकार आलं की सर्वप्रथम अजून मंत्रिमंडळ तयार नाही, काय तयार नाही, 2 लोक आहेत ते. बघूयात या संदर्भात भाजप नेते राम कदम यांचं काय म्हणणं आहे. राम कदम, तुमचं काय म्हणणं आहे यावर? त्यांचं एकीकडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा पर्यावरण कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की एक प्रकारे ही फसवणूक केली जाते.
राम कदम यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, पण राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया देखील आता आपण ऐकली आणि आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आरे कारशेडवरची बंदी उठवण्यात आलेली आहे. हळूहळू इथल्या कामाला देखील आता सुरुवात होईल, त्याच्या अंमलबजावणीला देखील आता हळूहळू सुरुवात केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच या संदर्भातली स्वाक्षरी केल्याची माहिती आता आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आता आपल्याला देत होते. त्यामुळे आरे कारशेडचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. एक प्रकारे मुंबईतली वाहतूक कोंडी असेल, त्याचबरोबर ज्या पद्धतीनं प्रदूषणाचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत होता आणि त्यामुळे प्रवासाचा आणखीन एक जी पर्यायी साधन म्हणून देखील या मेट्रोचा निश्चितच वापर केला जाऊ शकतो असं म्हणणं यामध्ये मांडलं जात आहे. पण या सगळ्या संदर्भात किरीट सोमय्या यांनी काय म्हटलं ते देखील आपण ऐकूयात. मंत्रिमंडळाने आरे कारशेड वरील स्थगिती मागे घेतली. मी शिंदे साहेब, फडणवीस साहेबांचं मुंबईकरांच्या वतीने अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आता आरे कारशेडचं काम जोरात सुरू होणार आणि 12 महिन्यात कुलाबा मेट्रो रुळावर धावत सुटणार आणि बाकी मेट्रोचं काम पण आता जलद गतीने पूर्ण होणार. त्यामुळे जलद गतीनं हे काम पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया आता किरीट सोमय्या यांनी दिलेली आहे. शिंदे सरकारचा एक मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण हा मुद्दा आधी देखील उपस्थित झालेला असला तरी आता याच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. आणि यासाठीच्या नियुक्त्यांकडे जरी आपण लक्ष दिलं तर आपल्याला समजू शकेल की ज्यांनी मेट्रोचा आधी कारभार पाहिला होता त्या अश्विनी भिडेंची देखील हे सरकार आल्यानंतर पुन्हा या विभागात त्यांना आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर या कामाला आता आणखीन वेग येणार आहे हे स्पष्ट आहे. कारशेडची आता सज्जता होत असली तरी ज्या मेट्रोसाठी मेंटेनन्सचा खर्च होता, हजारो कोटी रुपये द्यावे लागले होते, हे प्रकरण कोर्टात देखील प्रलंबित होतं आणि या सगळ्यामधून आता आरे कारशेडचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे आपण आशा करूयात की मेट्रोचं काम आता सुरू होईल आणि याला तीव्र विरोध होताना देखील आपण पाहतो आहोत. मुंबईतली महत्त्वाची बातमी आहेच, पण आता एक महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांची भेट घेतल्याची माहिती कळते. त्यामुळे आताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी गजानन कीर्तिकर यांची भेट घेतल्याची माहिती सध्या कळते. आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदेंनी आता काही वेळापूर्वीच त्यांची भेट घेतलेली आहे. कीर्तिकर यांची सदिच्छा भेट होती. गेल्याच आठवड्यात कीर्तिकर यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि त्यामुळे हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते आणि आज मुख्यमंत्र्यांनी गजानन कीर्तिकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि तेव्हाचे हे फोटो सध्या आपण स्क्रीनवर बघतोय. त्यामुळे गजानन कीर्तिकर यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आपल्याला माहिती आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते जवळचे सहकारी मानले जात होते आणि त्यामुळे गजानन कीर्तिकर यांची भेट घेतल्यामुळे आणखीन काही तर्कवितर्कांना देखील सध्या त्याची चर्चा सुरू आहे. पण नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय. रेणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे. सध्या गजानन कीर्तिकर हे आजारी आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये त्यांच्या पायावरची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यामुळे ते बेड रेस्ट मध्ये होते कंप्लीट आणि त्यामुळे त्यांची आजारपणाबद्दल त्यांची विचारपूस करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गजानन कीर्तिकर यांची सदिच्छा यांनी भेट घेतलेली आहे. या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जे सहभागी झालेले 12 खासदार आहेत त्या 12 खासदारांमध्ये शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांचा समावेश होता. ते मुंबईत होते. मात्र आता गजानन कीर्तिकर यांची भेट घेतल्यामुळे त्यांचा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे का असे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र गजानन कीर्तिकर यांच्याकडून असं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही असा कुठलाही पाठिंबा एकनाथ शिंदे यांना दिलेला नाहीये. ही फक्त एक सदिच्छा भेट होती. आम्ही अजूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद उदय या माहितीबद्दल. आपण बघतोय ही सदिच्छा भेट होती असं स्पष्टीकरण देखील याबद्दल देण्यात आलेलं आहे. कारण आताची वेळ पाहता कुठल्याही कुठल्या नेत्याची किंवा खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली की विविध चर्चांना सुरुवात होते, पण ही सदिच्छा भेट असल्याचं देखील यावर स्पष्ट करण्यात आलेलं आहे. कारण कीर्तिकरांवर नुकतेच पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आणि आता बातमी आहे शिवसंवाद यात्रेची. कारण राज्यातल्या एकीकडे हा सत्ता संघर्ष सुरू असतानाच माजी मंत्री आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या 3 दिवसांच्या शिवसंवाद यात्रेला भिवंडीमधून सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या समाजना त्यांना मिळालेला प्रतिसाद
प्रतिसादानंतर आजपासून महाराष्ट्रातल्या जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी या शिवसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. पैठण, गंगापूर, नेवासा इथल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन केल्यानंतर शिर्डीमध्ये शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होणार आहे. काही वेळापूर्वीच आदित्य ठाकरे यांनी भिवंडीमधल्या शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसैनिकांवर विश्वास ठेवायचा नाही तर कोणावर ठेवायचा विश्वास? जे गेलेत ते मुळात त्यांच्या अंगात शिवसेना कधीच नव्हती, रक्तात शिवसेना कधीच नव्हती. कारण जर शिवसैनिक असते ते तर हिमतीने उभे राहिले असते. कारण हे स्वतःला कधी कधी मी बघतोय काही इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे बोलतात आम्ही उठाव केला, आम्ही बंड केला. उठाव आणि बंड हा मुळातच नव्हता. ही गद्दारी होते आणि गद्दार म्हणूनच शिक्का घेऊन त्यांच्या माथ्यावर करणार होते. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राच्या पाठीत खंजीर खुपसलं हे दुःख आहे, पण आमच्या मनात राग नाहीये, कारण आम्ही शिवसैनिक आहोत. तुम्हाला एकच सांगतो, तिथे राहायचं ना, आनंदात राहा. जे काही सोडवायचं तुमचं सोडवून या, पण तिथे राहायचं असेल, थोडी जर तुमच्यात लाज उरली असेल, हिंमत उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे या. जे काही जनता ठरवेल ते आम्हाला मान्य असेल. बरोबर. बघूयात पुढची बातमी. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाच्या मागणीवर घेतलेल्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतलाय. या संदर्भात सकाळी त्यांनी एका पत्रकार परिषदेलाही संबोधित केलं. शिंदे गटानं 19 जुलैला त्यांच्या गटनेते पदाबद्दलची मागणी केली, पण लोकसभा अध्यक्षांनी याआधीच हा निर्णय घेतला आणि त्यामुळे बंडखोरांना निवडण्याचा निर्णय आधीच झाला होता, असा आरोप यावेळी विनायक राऊत यांनी केला. ज्या दिवशीपासून त्यांनी मागणी केली, कदाचित ठीक आहे, कोणताही नैसर्गिक न्याय न देता, आमच्या पत्राची दखल न घेता त्यांना बंडखोर गटाचा फ्लोर लीडर बनवायचाच होता, तर ज्या दिवशी पत्र दिलं त्या दिवशीपासून त्याचा अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती. परंतु त्यांनी पत्र दिले 19 तारीखला आणि अंमलबजावणी झाली 18 तारीखपासूनच. म्हणजे अशा पद्धतीचं पक्षपाती निर्णय झाला असल्याची शंका आमच्या शिवसेनेच्या खासदारांच्या मध्ये आहे. योग्य ती कायदेशीर चर्चा मसलत करायच्या अगोदर किंवा योग्य तो निर्णय घ्यायच्या अगोदर आम्ही जे पत्र दिलं होतं 18 तारीखला आणि 17 तारीखला, त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांना आम्हाला बोलवून घेण्याची आवश्यकता होती. आम्हाला तत्संबंधित कळवण्याची आवश्यकता होती. परंतु आमच्या दोन्ही दिवसाच्या पत्राला किंवा तिन्ही पत्राला, 6 जुलै, 18 जुलै आणि 19 जुलै या तिन्ही दिवसाच्या पत्राला कोणतीही त्या पत्राची दखल न घेता, त्या पत्राला कोणतंही उत्तर न देता एकतर्फी निर्णय पूर्व कालानुसार लावून हा शिवसेनेवर लोकसभा कार्यालयाने अन्याय केलेला आहे. पद्धतीचा आरोप एक प्रकारे विनायक राऊत यांनी या पत्रकार परिषदेद्वारे केलाय. बघणार आहोत आपण पुढची बातमी. महाबळेश्वरमधल्या चतुर्बेट गावाचा पूल वाहून गेलाय, त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होतीये. हे धक्कादायक वास्तव आता समोर येत आहे, कारण इथे मृत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आणि आजारी व्यक्तींना रुग्णालयात नेण्यासाठी या सगळ्यामुळे कसा त्रास इथल्या लोकांना सहन करावा लागतोय हे आपण दृश्यांमध्ये बघतोय. 4 दिवसांपूर्वी या गावामधल्या 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता, पण हे पार्थिव गावात नेण्यासाठी नागरिकांना ओढ्यावर जेसीबीच्या साहाय्यानं झाड आडवं टाकावं लागलं आणि त्यानंतर ते ओढा पार करू शकले. ओढ्यावर आडवं टाकलेलं झाड आणि जेसीबीच्या आधारे या मुलाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावात आणावा लागला. चतुर्बेट गावचा पूल गेल्या वर्षी 22 जुलैला झालेल्या मुसळधार पावसात वाहून गेलाय. आता वर्ष उलटून गेल्यानंतरही प्रशासनाला हा पूल बांधण्यासाठी अजून जाग आलेली नाही, हेच या दृश्यांवरून स्पष्ट दिसतंय. हा पूलच नाहीये, त्यामुळे पावसाळ्यात चतुर्बेट, घोणसपूर, मोहनधाबे आणि त्याच्या पुढच्या गावांचा संपर्क देखील तालुक्याशी पूर्णपणे तुटलेला आहे.